नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दुपारच्या वेळी मुलांना खायला थंडगार काहीतरी लागतंच। त्यासाठी इथे आपण आज एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कस्टर्ड कसं बनवायचं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कुठलंही वापरू शकता, म्हशीचं किंवा गाईचं। मी इथे म्हशीचं दूध वापरलेलं आहे। हे अर्धा लिटर दूध आहे। आता इथे आपल्याला दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे। याला आपल्याला घट्टसर करायचं नाही, फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे। इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। एक 2 ते 3 मिनिटानंतर गॅस मी पूर्ण मंद आचेवर ठेवलेला आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला दुधामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। साखर घालून दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे साखर जी आहे ती पूर्ण विरघळली पाहिजे। आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर किती घालायची ते बघणार आहोत। हा टीस्पून आहे, टेबलस्पून नाही। टीस्पून म्हणजे आपण चहा पावडर साठी जो चमचा वापरतो तो, त्या चमचाने 2 चमचे मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता, पण अर्धा लिटर दुधासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे। यामध्ये थंड दूध घालायचं आहे। लक्षात ठेवा, स्लरी बनवण्यासाठी आपल्याला थंड दुधाचाच वापर करायचा आहे, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। इथे मी 2 वेलची असे बारीक पूड करून घेतलेली आहे, ती पण टाकून आपण मिक्स करून घेऊया। वेलची तुम्ही नक्की घाला, त्यामुळे कस्टर्डला सुंदर असा सुगंध येतो। इथे कस्टर्ड जे आहे ते बुडापासून असं ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर ते तळाला बसतं। आणि असं ढवळत ते दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, याला कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे कस्टर्ड जे आहे ते तळाला चिकटत नाही आणि एकसारखं चांगलं शिजतं। यामध्ये गुठळ्या होत नाहीत। स्टेप बाय स्टेप जर हे तुम्ही फॉलो केलं तर तुमचं कस्टर्ड अजिबात बिघडणार नाही आणि चव ही अप्रतिम लागते। या पद्धतीने चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर हे किती दाटसर झालेलं आहे आणि चांगला सुगंधही येतोय। एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, याला चांगली उकळी आलेली आहे। आपल्याला इथपर्यंतच याला शिजवायचं आहे। यापेक्षा जास्त जर शिजवलं तर ते खूपच घट्ट होतं। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे कस्टर्ड जे आहे ते अगोदर रूम टेम्परेचरवर आणून घेऊया। याला असं ढवळत थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर हे चांगलं गार होतं। तुम्ही बघू शकता हे कितपत घट्ट आहे। इतपतच आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये याला अर्धा ते 1 तास थंड करून घेऊया। फ्रूट कस्टर्डसाठी कस्टर्ड जे आहे ते एकदम गार असलेलं चांगलं, म्हणजे त्याची चव जी आहे ती दुप्पट होते। आता आपण यावर झाकण ठेवूया। ज्या बाउलमध्ये तुम्ही काढणार त्या बाउलवर असं चांगलं झाकण ठेवूनच हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर यावर साय जमा होते। साय प्रत्येकाला आवडत नाही आणि मुलं खाण्यासाठी पण नखरे करतात। इथे तासाभरानंतर तुम्ही बघू शकता, कस्टर्ड जे आहे ते आपलं एकदम छान असं थंड झालेलं आहे। आणि इथे मी काही फळं घेतलेली आहेत। फळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला आवडतात ती फळं तुम्ही घ्या। इथे सर्वात अगोदर आपल्याला काही आईस क्यूब्स घ्यायचे आहेत आणि त्या कस्टर्डमध्ये मिक्स करायच्या आहेत। यामुळे कस्टर्ड जे आहे ते आपलं आणखीन थंड आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट बनते। इथे मी सर्वात अगोदर डाळिंबाचे दाणे घालते आहे।
हे 1 वाटी घेतलेले आहेत मी. द्राक्ष घेतलेली आहेत बारीक तुकडे करून, तुम्ही अख्खे पण टाकू शकता. हलक्या हाताने मिक्स करत हे सगळं यामध्ये सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहेत. चिकू घेतलेले आहेत मी इथे 1 वाटी, बारीक चिरून घेतलेले आहेत हे. 1 केळी घेतलेला आहे आणि 1 आंबा घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण वापरू शकता, ते पण यामध्ये खूप छान लागतात. मी यामध्ये घातलेले नाहीत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की घालून घ्या. बाउल थोडासा छोटा झालाय, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी फळं घालते आहे. शेवटी मी आंबा घालून घेतलेला आहे. आंब्याची चव यामध्ये खूप अप्रतिम लागते, नक्की घालून बघा. इथे मी हापूस आंबा वापरलेला आहे. तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये असा बारीक चिरून घालू शकता. सर्व जिन्नस एकसारखे करून मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपलं थंडगार फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर दिसत आहे. तयार आहे आपलं एकदम थंडगार फ्रूट कस्टर्ड. या उन्हाळ्यात माझ्या पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा की माझी पद्धत तुम्हाला सोपी वाटली की नाही. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी किचन क्वीन गीता या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.